तेही आपण बघतोय। आणि यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचा हा निकाल, इथं भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसतोय। 32 जागा, शिंदेची शिवसेना 5 जागा, राष्ट्रवादी 8 जागा, त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी शून्यावर आहे, तर काँग्रेस सुद्धा शून्यावर आहे आणि इतर पक्षांना 3 जागा मिळताना दिसून येत आहे। सोलापूर जिथला खासदार काँग्रेसचा आहे, मात्र जिल्हा परिषदेमधली कामगिरी निराशाजनक दिसून येते। तर सिंधुदुर्ग कोकणातला हा महत्त्वाची जिल्हा परिषद, या ठिकाणी भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येताना आपल्याला दिसून येतोय। 15 जागांवर विजयी झाला आहे भाजप। अर्थातच या ठिकाणी काही जागा या बिनविरोध सुद्धा झाल्या होत्या आणि भाजपचे मोठे नेते इथं आहेत, महायुतीचे मोठे नेते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तर शिंदेच्या शिवसेनेला 6 जागा या ठिकाणी खेचून आणता आलेल्या आहेत, मात्र तुतारी, शरद पवारांच्या तुतारीला 0 जागा या ठिकाणी मिळताना दिसून येत आहेत। कोकणामध्ये निराशाजनक अशी कामगिरी राष्ट्रवादीची, शिवसेना युबीटीची सुद्धा एकेकाळी कोकण जो आहे तो शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, मात्र या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेची कामगिरी तर दिसतेय, पण शिवसेना युबीटी शून्यावर आहे आणि इतर पक्ष सुद्धा, बहुजन आघाडी या ठिकाणी आहे आणि तेही पक्ष शून्यावर आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। म्हणजे भाजप कोकणामध्ये सगळ्यात मोठा पक्ष या निवडणुकीमध्ये असल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। तर रायगडमध्ये नेमकी काय कामगिरी आहे तेही आपण बघूयात। जिल्हा परिषद पंचायत समितीची ही निवडणूक आणि या निवडणुकीचा निकाल, सगळ्यात वेगवान निकाल आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून बघत आहोत। रायगड जिल्हा परिषदेमध्ये 9 जागांसह भाजप सगळ्यात पुढे नाहीये, मात्र शिंदेची शिवसेना सगळ्यात पुढे आपल्याला पाहायला मिळतेय। 16 जागांवर विजयी झालेली आहे शिंदेची शिवसेना, त्यानंतर इथं राष्ट्रवादी 10 जागांवर विजयी झाली आहे आणि त्याचबरोबर इथं पुढची आकडेवारी आपण बघितली तर शिवसेना युबीटी 7 जागांवर विजयी झालेली आहे आणि त्यानंतर इतर पक्ष असतील किंवा त्याच्यामध्ये हा जो शेकाप आहे, शेकापला 8 जागा मिळताना आपल्याला दिसून येत आहेत। 2017ची जर आपण इथला जो काही एक गणित होती ती बघितली तर ती बदलतायत की काय असा सवाल यामुळे उपस्थित होतोय। रत्नागिरीची ही आकडेवारी आपल्याकडे आहे। रत्नागिरीमध्ये 1 जागेवर भाजप विजयी झालेली आहे, तर 2 जागांवर शिवसेना युबीटी विजयी झालेली आहे आणि शिवसेना, शिंदेची शिवसेना ही सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर येताना दिसते। 22 जागांवर विजयी, काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाहीये, तर राष्ट्रवादी, अजित पवारांची राष्ट्रवादी ही 1 जागेवर या ठिकाणी विजयी झालेली आहे आणि इतर पक्षाला सुद्धा 1 जागा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। रत्नागिरी जिल्हा परिषदेचं हे चित्र आहे आणि त्याच्यानंतर पुढची जिल्हा परिषद, 12 जिल्हा परिषदांमध्ये या निवडणुका झाल्या आहेत आणि त्यानंतर आज आहे निकालाचा दिवस। तर मराठवाड्यामध्ये नेमकं काय चित्र आहे तेही आपण या ठिकाणी बघूयात। परभणी जिल्हा परिषद इथं महापालिकेला शिवसेना युबीटीचा वर्चस्व पाहायला मिळाला होता, मात्र आता भाजप 12 जागांवर, शिवसेना 4, तर राष्ट्रवादी 13 जागांवर विजयी झालेली आहे। शिवसेना युबीटी 9 जागांवर, काँग्रेस फक्त 3 जागांवर आणि इतर पक्ष 0 जागांवर या ठिकाणी विजयी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय।